उभं आयुष्य आपल्याला हसवलं रडवलं. आज तेच महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा यांना वयाच्या 78व्या वर्षी जगाच्या सर्वात मोठ्या मंचावर कानच्या रेड कार्पेटवर चालताना पाहणं हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. कानचा रेड कार्पेट हा जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि चर्चेला जाणारा ग्लॅमर सोहळा आहे. फ्रान्स मधील कान्स या शहरात दरवर्षी हा सोहळा भरवला जातो. जगभरातील प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री दिग्दर्शक आणि मॉडेल्स इथे अत्यंत महागडे डिझायनर आणि अनोखे कपडे परिधान करून येतात. जगभरातील शेकडो फोटोग्राफर्स या रेड कार्पेटच्या दोन्ही बाजूंना उभे असतात. कलाकारांच्या प्रत्येक पोस्टचे आणि कपड्यांचे फोटो इथे टिपले जातात, जे जगभर व्हायरल होतात. कानच्या रेड कार्पेटवर चालणं हा चित्रपट जगतात आणि फॅशन इंडस्ट्रीत खूप प्रतिष्ठेचं मानलं जातं. 2026च्या सोहळ्यासाठी अभिजात मराठी या OTT प्लॅटफॉर्मच्या जागतिक लॉन्चिंगसाठी म्हणजेच आता जगभरातील लोकांना मराठी सिनेमे आणि संस्कृती एका क्लिकवर पाहता येणार आहे. आणि याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना निवडलं होतं. जेव्हा या दोघांची तिथे एंट्री झाली तेव्हा निवेदिता सराफ यांनी पारंपरिक नथ आणि पैठणी साडी नेसून अभिमानानं चालत होत्या आणि मामांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं एक निरागस आणि नम्र हास्य होतं. तर मंडळी, हा केवळ एका जोडप्याचा प्रवास नव्हता, तर तो संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीचा जागतिक स्तरावर झालेला एक मोठा सन्मान होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या मामांसाठी नक्की